नमो नमः छात्राः। एकादशी कक्षा संस्कृतम आल्हादः। विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण इयत्ता 11वीचं शरण्य शिबिः हे जे पद्य आहे याविषयी चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये एकूण 6 मंडलाचा अभ्यास करावायचा आहे आपल्याला। तर त्या 6 मंडलामध्ये प्रथम मंडलम जे आहे ते सुगम संस्कृतम नावाचं आहे। याच्यामध्ये भावमुद्रा आणि व्यावहारिक शब्दस्तबकः याविषयी आपण चर्चा केलेली आहे, अभ्यास केलेला आहे। त्याच्यानंतर द्वितीय मंडलम जे आहे याच्यामध्ये काही पद्य देण्यात आलेले आहेत, काही गद्य आहेत, याविषयी अभ्यास करावायचा आहे आपल्याला। याच्यामध्ये एकूण 5 गद्यपद्य आहे दोन्ही मिळून। तृतीय मंडल जे आहे ते साहित्य परिचयावर आधारित आहे। चतुर्थ मंडलम जे आहे ते कथा कलशः नावाचं जे आहे, याच्यामध्ये एकूण 6 गद्य आणि पद्य विचारलेले आहेत। पण 6 पैकी आपल्याला ह्या वर्षीच्या याच्यामध्ये फक्त 4चाच अभ्यास करावायचा आहे। पण खरा जर अभ्यास करायचा असेल तर 6चा आपण अभ्यास केला पाहिजे। त्यामध्ये एकूण 4 गद्य आहेत, त्याच्यामध्ये काही नाट्योत्तारे पण आहेत थोडेफार। पण त्याच्यामध्ये तिसरं जे आहे शरण्य शिबिः नावाचं पद्य आहे, त्याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत, अभ्यास करणार आहोत। पंचम मंडल जे आहे ते लेखन कौशल्यावर आधारित आहे, ते आपण सविस्तर तर पाहणारच आहोत। षष्ठ मंडल जो व्याकरणाचा जो भाग आहे त्याला परिशिष्टम असं म्हटलेलं आहे। त्याच्यामध्ये अपठित गद्यांश दिलेले आहेत, नाम, सर्वनाम, क्रियापद रूप, समास, तद्धित, कृदंत, संधी, अमरकोश अशा याच्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चतुर्थ मंडलम जे आहे कथा कलशः, याच्यामध्ये काही कथा दिलेल्या आहेत मनोरंजक। संस्कृत म्हटलं ना की काय आहे, सम्यक कृतेने ते संस्कृतः, याद्वारे काय केलं जातं तर आपल्याला बरेचसे कथा आणि नाट्य किंवा पद्य या माध्यमातून लोकांना काय केलं जातं तर उपदेश दिला जातो। त्याच पद्धतीचं एक पद्य आहे याच्यामध्ये शरण्य शिबिः नावाचं। या पद्यामध्ये राजा शिबिराजाविषयी चर्चा करण्यात आलेली आहे। शिबिराजा तर तुम्हाला माहिती आहे दानशूर राजा होता, त्याविषयी या ठिकाणी काय केलेलं आहे तर सांगण्यात आलेलं आहे। तर काय आहे काय नाही याच्याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर या शरण्य शिबिमध्ये एकूण 9 श्लोकांचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे। पण त्याआधी शिबिराजा हे माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला। आणि हा राजा दानशूर होता, मग याची परीक्षा घ्यायची आहे। तर कशा पद्धतीनं परीक्षा घ्यायची याविषयी याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर इंद्र जे आहे, इंद्राने काय केलं, ससाण्याचं रूप धारण केलेलं आहे। आणि धर्म जो आहे, धर्माने काय केलेलं आहे, कबुतराचं रूप धारण केलेलं आहे। त्या ससाण्याने म्हणजे कोण, इंद्राने काय केलं, ससाण्याचं रूप धारण केलेलं आहे। अशा इंद्राने काय केलेलं आहे तर त्या कबुतरावर म्हणजे कोण, धर्माने काय केलं तर कबुतराचं रूप धारण केलेलं होतं। त्या कबुतरावर काय केलेलं आहे तर झडप घातलेली आहे। मग तो जीव वाचवण्यासाठी काय करत आहे, राजा शिबिराजाच्या मांडीवर येऊन बसलेला आहे, कोण, कबूतर। पण या ठिकाणी काय आहे तर त्या शिबिराजाची परीक्षा घ्यायची आहे। मग राजा शिबी त्या ठिकाणी ससाण्याला म्हणत आहे, ससाना आला आणि म्हटला ससाण्यानं, हे राजन, हे जे खाद्य आहे, आता मला भुकेची वेळ झालेली आहे तर मला ते दे, माझं खाद्य आहे। राजाने म्हटले, नाही, आता तुम्हाला शरण आलेला आहे, याला सोडणं चुकीचं आहे किंवा पाप होऊ शकतं।
मी याला सोडणार नाही. मग तो ससाण्यानं सांगितलं, तू जर नाही सोडलास तर मी उपाशी राहीन. मग या ठिकाणी आता शिबीराजाला प्रश्न पडला, काय करावं काय सुचत नव्हतं. शिबीराजानं सांगितलं, विचार केला थोडा, का समजा ह्या पक्षाचे जर आपल्याला कबुतराचे जीव वाचवायचा असेल तर त्या ससाण्यावर अन्याय होईल, कारण ससाण्याचं खाद्य आहे ना ते सध्याची वेळ त्याची भूक लागलेली आहे, ते भूक शमवू शकणार नाही. मग काय करणार. बरं ठीक आहे, कबुतराला सोडलं. काय होईल कबुतराला सोडलं तर त्या कबुतरावर अन्याय होईल. म्हणजे राजा म्हणून जे कर्तव्य आहे ते या ठिकाणी व्यवस्थित पालन होणार नाही, हे राजा शिबीच्या लक्षात आलं. आणि प्रत्यक्षात हा शिबी राजा काय आहे तर दानशूरच होता. मग शिबीराजाने एक सांगितलं त्या ससाण्याला, मी काय करतो तर या कबुतराच्या वजनाचा मांस मी तुला देतो. ससाण्याने ते मान्य केलं. मग शिबीराजानं काय केलं तर आपलं मांस मांडीचं कापून त्या एका पारड्यामध्ये वजनाचं वजन करायचं होतं ना, तराजू माहिती आहे, एका बाजूला ते कबूतर बसवलं आणि एका याच्यामध्ये शिबीराजा स्वतःच्या मांडीचं मांस कापून टाकत आहे त्या ठिकाणी. मग काय झालं, ते कबूतर आणखीन जाड म्हणजे वजनदार होत चाललं. शिबीराजानं भरपूर मांडी कापून मध्ये टाकलेली आहे, मांस टाकलेला आहे, तरीही ते पारडं म्हणतात त्याला, ते काय होत आहे तर समान होत नव्हतं. कारण की त्याच्या तुलनेचं त्याच्या बरोबरचं मांस काय करायचं आहे तर त्या ससाण्याला द्यायचं होतं. मग शेवटी काय झालं, स्वतः शिबीराजा त्या याच्यामध्ये बसू लागला, कशामध्ये, त्या पारड्यामध्ये. म्हणजे आता तरी समान होईल असं त्या शिबीराजाला. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे तर ते आत्मसमर्पण बघा. म्हणजे राजानं काय केलं तर स्वतःच त्या तराजूत मध्ये काय केलं, स्वतःचं शरीर ठेवलं. त्यावेळेस आकाशवाणी झाली, आकाशातून आलं, वा छान, आता झालं समतोल, अशी काय झाली तर दिव्य वाणी त्यांना ऐकू आली त्या राजाला. मग आनंदित झालेल्या इंद्र आणि धर्म म्हणजे कोण, ससाना आणि कबुतराने त्यांनी स्वतःचं रूप टाकून दिलं. म्हणजे कशाचं रूप धारण केलेलं होतं, ससाण्याचं आणि कबुतराचं रूप जे धारण केलेलं होतं ते सोडून दिलेलं आहे. म्हणजे कुणाच्या रूपात आले, मूळ रूपामध्ये आले. म्हणजे इंद्र आणि धर्म त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. ते पाहून राजा काय झाला तर अक्षत झाला, अबाधित झाला. आणि त्या राजाला काय केलं तर त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्या ठिकाणावरून ते निघून गेलेले आहेत. ही अशा पद्धतीची कथा आहे. या कथेवर एकूण काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये 9 श्लोक दिलेले आहेत. त्या 9 श्लोकाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. ते श्लोक घेत असताना आपण श्लोक, संधी विग्रह, जर समास असतील समास विग्रह, नंतर अन्वय, नंतर रूपपरिचय आणि नंतर शब्दार्थ आणि शेवटी त्याचं भाषांतर, या पद्धतीनं आपण याच्याकडे जाणार आहोत. आणि मग त्याच्यावर प्रश्न कशा पद्धतीचे असू शकतात याविषयी पण आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर तृतीय विभाग जो आहे कृतीपत्रिकेमध्ये पद्यम 80 मार्काचा पेपरविषयीच आपण डायरेक्ट बोलूया, 50 मार्काचं काही गरज नाही सध्या तरी. तर पद्यम जे आहे ते 11 गुणासाठीचा भाग आहे. त्या पद्यामध्ये हे पद्य येणार आहे. तर मग प्रश्न 3 अ असेल त्या ठिकाणी, पद्यांशम पठित्वा निर्दिष्टः कृतीः कुरुत, त्याच्यामध्ये अवबोधनम, शब्दज्ञानम ह्या कृती आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे जर गेलात आणि पृथक्करणम हे आहे. 3 आ पद्यांशस्य अन्वयपूर्तिम कुरुत, हा भाग आपण जे शरण्य शबी शिकणार आहोत तो भाग या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आणि तिसरं 3 ई जे आहे माध्यम भाषा ससंदर्भम स्पष्टीकृत, ह्या अशा पद्धतीचे एकूण 3 प्रश्न या विभाग 3 मध्ये विचारलेले आहेत. 11 गुणाचा तो भाग आहे. मग संदर्भ कसे लिहायचे काय नाही याच्याबद्दल एक आपण वेगळीच अशी काय घेणार आहोत, त्याच्यामध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं ह्या पाठाचा सारांश, नेमकं यामध्ये काय आहे काय नाही. तर आपण याच्या एकेका श्लोकाला पाहूया, एक श्लोक घेऊया आपण. याचा भूमिका काय आहे नेमकं याच्याबद्दल पण आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर याचे जे या पाठाचे जे लेखक आहेत
या ग्रंथाचे जे लेखक आहेत तर ते काश्मीर निवासी कवी सोमदेव आहेत. यांनी काय केलं, कथा सरित सागर नावाचा जो त्यांचा ग्रंथ आहे, विशाल ग्रंथ, कथा ग्रंथ, त्याच्यामधून हा काय घेतलेला आहे तर ही कथा घेण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये काय आहे, जसं संस्कृत साहित्य सर्व प्रकारे सर्व शाखांद्वारे काय केलेलं आहे तर ज्ञानशाखांद्वारे विस्तीर्ण आहे. कथा सरित सागर या ग्रंथातील प्रत्येक कथा उद्बोधक व काय आहे तर ज्ञानप्रद आहे. आणि ही जी कथा आहे शिबीराजांच्या दानशूरतेची महिमा सांगणारी ही कथा आहे, याच्याबद्दलचं वर्णन आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा सारांश झाल्यानंतर आपण आता श्लोकाकडे जाणार आहोत. मग आपण सुरुवातीला याची भूमिका पाहूया. आपण भूमिकेमध्ये काय दिलेलं आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला श्लोकाकडे जायचं आहे. दिसत आहे तुम्हाला चित्रामध्ये समोर, कारुणिकस्य शिबिराजस्य एषा पद्यकथा कर्तव्यनिष्ठायाः पराकाष्ठां दर्शयति. म्हणजे कारुणिकस्य म्हणजे दयाळू असलेल्या शिबिराजाची ही कथा, पद्यकथा कर्तव्यनिष्ठाची पराकाष्ठा काय करत आहे तर या ठिकाणी दाखवत आहे, असं याचं म्हणायचं आहे. राजा शिबी म्हणजे शिबिराजाबद्दल सांगितलेलं आहे. शरणागतस्य म्हणजे शरण आलेल्या, कपोतस्य कबुतराच्या, रक्षणार्थम रक्षणासाठी, स्वमांसम अपि म्हणजे स्वतःचं मांस देखील, शयनाय दातुम सिद्ध. शयनाय म्हणजे काय तर ससाण्याला, दातुम म्हणजे काय झालं तर देण्यासाठी, सिद्ध म्हणजे तयार झालेला आहे. दातुम हे तुमंत अव्यय आलेलं आहे. ज्यावेळेस आपण श्लोकामध्ये असं काही गोष्ट आले तर त्यावेळेस तुमंत अव्ययाबद्दल वगैरे चर्चा करणारच आहोत आपण. म्हणजे या ओळीमध्ये असं लक्षात येतं, कारुणिक म्हणजे दयाळू असलेल्या शिबिराजाच्या वर आधारित ही कथा आहे. आणि राजा शिबी काय आहे तर शरण आलेल्या कबुतराला च्या रक्षणासाठी स्वतःचं काय करत आहे तर मांस देखील त्या ससाण्याला देण्यास तयार होत आहे. हे या ठिकाणी ह्या कथेतून सिद्ध झालेलं आहे. काश्मीर निवासी कवी सोमदेव विरचित म्हणजे काश्मीरमध्ये राहणाऱ्या कवी सोमदेवानी काय केलेली आहे तर ही लिहिलेली कथा सरित सागर नावाचा जो ग्रंथ आहे, संस्कृत कथा साहित्याचं हे जे संस्कृत कथा साहित्य आहे त्याचा शिरोमणी ग्रंथ, हा जो ग्रंथ आहे तो शिरोमणी असलेला ग्रंथ आहे, म्हणजे मुख्य ग्रंथ आहे असं म्हणायचं आहे. अनुमानतः जर अनुमान काढला त्याचा काळाचा, सोमदेवस्य कालः कवी सोमदेवाचा काळ जो आहे 11 म्हणजे 11वं शतकम इति म्हणण्याते, 11वं शतक असं मानलं जातं. गुणाढ्य कवे हे गुणवान अशा या कवीनं बृहत्कथा, एका हे ग्रंथाचं नाव आहे बृहत्कथा, इति ग्रंथस्य आधारेन, ह्या ग्रंथाच्या आधारे लिखितो अयम ग्रंथ, हा ग्रंथ काय केला तर यांनी लिहिलेला आहे. भारतीय कथा परंपराया महाकोश, हा जो ग्रंथ आहे तो भारतीय कथा परंपरेचा महान कोश असलेला हा ग्रंथ आहे. इति ख्याती प्राप्त, अशी त्याला प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे. क्वचित काही ठिकाणी इतिहास आधारित, काही याच्यामध्ये इतिहासावर आधारित असलेल्या कथा संती, या ठिकाणी कथा आहेत. क्वचित काही अद्भुताश्रित अपि, काही आश्चर्यकारक सुद्धा गोष्टी या ठिकाणी याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. तासु त्यामध्ये प्राचीन भारतीय समाजाच्या, त्यामध्ये प्राचीन भारतीय समाजाच्या तथा संस्कृते हे चित्रम दृश्यते, संस्कृतीचं चित्र या ठिकाणी दिसतं. एषा कथा, ही जी कथा आहे, कथा सरित सागराच्या, कथा पीठलंबकस्य, कथा पीठलंबाच्या सप्त तरंगात गृहीता, 7व्या तरंगातून ही कथा घेतलेली आहे. इथपर्यंत हे काय झालं तर याची भूमिका झालेली आहे. म्हणजे याच्यावरून असं समजलं आपल्याला तर याचे कवी कोण आहेत, याचा मूळ ग्रंथ कुठला आहे तर याचे कवी काय आहेत तर काश्मीर निवासी म्हणजे काश्मीरला राहणारे कवी सोमदेव. आणि याचा मूळ जो ग्रंथ आहे कथा सरित सागर, हे काय आहे तर आपल्याला संदर्भामध्ये लिहिण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. चित्रामध्ये दिसत आहे राजा शिबी दिसत आहे,
एकाच बाजूला ससाना दिसत आहे आणि त्या पारडामध्ये तराजूच्या ह्याच्यामध्ये कोण दिसत आहे तर कबूतर दिसत आहे. तर बघूया आपण प्रत्यक्षात श्लोकाकडे जाऊया. आपण पहिला जो श्लोक आहे, श्लोक पाहत असताना आपण काय करणार आहोत, श्लोक संधी विग्रह, समास असेल तर समास विग्रह, मग नंतर त्याचा अन्वय घेणार आहोत, नंतर रूपपरिचय घेणार आहोत, नंतर त्याचे शब्दार्थ घेणार आहोत, नंतर आणि शेवटी त्याचं भाषांतरम हा भाग आपण याच्याद्वारे आपण जाणार आहोत. तर सुरुवातीला बघूया आपण श्लोक क्रमांक 1. तथाच पूर्वं राजाभूत तपस्वी करुणापरः दाता धीरः शिबिरनाम सर्वसत्वाभयप्रदः. हा झाला श्लोक. आपण श्लोक पाहिल्यानंतर त्याच्या संधिविग्रहाकडे जाऊया, म्हणजे शब्दांची फोड होईल आणि शब्दांची फोड झाल्यानंतर आपल्याला काय होईल तर ते समजण्यास सोपं जाईल. म्हणून अगोदर आपण शब्दांची फोड करण्याचा प्रयत्न करूया. आपण राजाभूत संधिविग्रह, राजाभूत, तर याचा संधिविग्रह काय होईल, राजा अधिक अभूत तर हलंत. शिबिरनाम, शिबिही अधिक नाम. या ठिकाणी विसर्गाचं काय झालेलं आहे तर र झालेला आहे. तुमचं म्हणणं असेल त्या नावरचं डोक्यावरचं कुठं गायब झालं, तर तुम्ही इयत्ता 8वी 9वी 10वीमध्ये संधीचे नियम पाहिलेले आहेत. तरी पण मी आज थोडक्यात सांगून देतो तुम्हाला, आणि संधीचं प्रकरण आपण वेगळंच घेणार आहोत. शिबिरनाम, शिबिही अधिक नाम, म्हणजे या ठिकाणी विसर्गाचा र झालेला आहे. हा विसर्ग संधीचा नियम आहे. संधीचे प्रकार किती आहेत, 3 प्रकार आहेत. कुठले आहेत, स्वरसंधी, विसर्ग संधी आणि व्यंजन संधी. स्वरसंधीमध्ये काय आहे, स्वर अधिक स्वर, स्वरसंधी. विसर्ग संधीमध्ये काय, विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन, आणि व्यंजन संधीमध्ये काय होतं तर व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन, अशा पद्धतीनं आहे. तर हा जो नियम आहे तो विसर्ग संधीचा आहे. काय आहे विसर्ग संधीचा नियम, विसर्गाचा र होणे. त्याच्या अगोदर संधी म्हणजे काय तर पहिल्या पदाचा अंत्यवर्ण आणि पुढील पदाचा आद्यवर्ण यांच्या व्याकरण नियमाने होणाऱ्या संयोगाला आपण संधी असं म्हणतो. हे थोडक्यात तुमच्या लक्षात राहावं, तुम्हाला झालेलं आहे तरी पण सहज सांगत आहे. आता आपण या ठिकाणी विसर्गाचा र कसा झाला हे पाहणार आहोत. बघा नियम काय आहे, नियम लक्षात घ्या. विसर्गाच्या मागे अ किंवा आ, म्हणजे विसर्गाच्या अगोदर अ किंवा आ शिवाय, म्हणजे यांच्याशिवाय, म्हणजे अ किंवा आ नाहीत कोणताही स्वर. एकूण 13 स्वर आहेत. त्यापैकी अ आणि आ सोडून द्या ना, त्याच्याशिवाय कोणताही स्वर आला आहे, म्हणजे अ किंवा आ सोडून कोणताही स्वर आणि त्याच्या पुढे विसर्ग आलेला आहे. आणि त्याच्या पुढे बघा, आणि पुढे कोणताही स्वर, म्हणजे कुठले हे कोणताही स्वर, म्हणजे एकूण 13 जे स्वर आहेत त्याच्यापैकी कुठलाही स्वर किंवा मृदू व्यंजन. मृदू व्यंजन माहिती आहेत ना, पहिल्या 2 ओळी ज्या आहेत कठोर व्यंजनाच्या, उभ्या ओळीचं चर्चा करत आहोत, आणि पुढच्या ज्या आहेत आपण जे स्वर आणि व्यंजनचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये हे पाहणार आहोत. तर व्यंजन जे आहेत, व्यंजनामध्ये सुरुवातीचे 2 जे आहेत लाईन उभ्या त्या आहेत कठोर व्यंजनाच्या, नंतर जे आहेत ते 3 लाईन मृदू व्यंजनाच्या, आणि त्या मृदू व्यंजनामध्ये शेवटची जी 1 लाईन आहे ते अनुनासिक आहेत. एकूण अनुनासिक किती आहेत तर 5 अनुनासिक आहेत, आणि ते अनुनासिक मृदू व्यंजनामध्ये पण येतात. म्हणजे मृदू व्यंजन आल्यास, हे चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला ते चार्टमध्ये, मृदू व्यंजन आल्यास त्या विसर्गाचा काय होतो तर र होतो. आणि पुढे स्वर आल्यास, नियम लक्षात घ्या, तो चार्ट नंतर दाखवतो मी. पुढे स्वर असल्यास तो र त्यामध्ये मिसळून पूर्ण अक्षर बनते, आणि मृदू व्यंजन असल्यास र त्या व्यंजनाच्या वर रेफ स्वरूपाने काय करतात तर लिहितात. हा काय आहे तर विसर्ग संधीचा नियम आहे. लक्षात आला विसर्ग संधीचा नियम. विसर्गाच्या अगोदर अ किंवा आ शिवाय कोणताही स्वर, त्याच्या पुढे काय आलेला आहे स्वर किंवा मृदू व्यंजन आलं, विसर्गाचा र होतो. स्वर असेल र मध्ये मिसळतो, र पूर्ण होतो, आणि जर व्यंजन असेल तर त्याच्या डोक्यावर जाऊन बसतो. हा नियम तुमच्या डोक्यामध्ये आला, लक्षात आलं. तर आपण ह्या संधीकडे बघूया. आपण शिबिही अधिक नाम. शिबिही, शिबिहीमध्ये बघा पहिल्या पदाचा अंत्यवर्ण शिबिही विसर्ग आहे, पुढील पदाचा आद्यवर्ण न आहे. विसर्गाच्या अगोदर कोण आहे, ब मध्ये कोण आहे तर ई आहे. अ किंवा आ शिवाय कोणताही स्वर आहे. पुढे काय आहे, न आहे. न काय आहे तर अनुनासिक आहे, आणि मृदू व्यंजन पण आहे. म्हणून त्या नियमानुसार विसर्गाचा काय झाला तर र झाला.
मग र हलंत झाल्यानंतर पुढे मग कसं बनलं, शिबिर र हलंत अधिक नाम. न व्यंजन आहे म्हणून ते र जे आहे पूर्ण होणार का, नाही, कारण जर स्वर असता तर पूर्ण झाला असता आणि पुढे व्यंजन आहे म्हणून त्या नच्या डोक्यावर जाऊन बसला, म्हणून संधी कशी झाली तयार, शिबिर नाम. आलं लक्षात. अशा पद्धतीनं ही संधी झालेली आहे. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो समास विग्रहाकडे. सर्वसत्वाभयप्रद. सर्वसत्वेभ्यः अभयप्रद हा काय आहे तर चतुर्थी तत्पुरुष समास आहे. त्याचे नियम जर सांगत बसलो तर आपला पाठ पूर्ण होणार नाही. या ठिकाणी समासाचे नियम मी त्या समासाच्या प्रकरणामध्ये सांगेन. मग आता याच्यामध्ये दोन शब्द आहेत, सर्वसत्वम आणि अभयप्रद. याची पण संधी विग्रह बघूया आपण. संधी विग्रह म्हणतो समास. सर्वसत्वम तर सर्वाणी सत्वानी कर्मधारय समास. अभयप्रद अभयम प्रददाती इति उपपद तत्पुरुष समास. अशा पद्धतीनं हे काय आहे तर समास विग्रह आहे. समास विग्रह जर पाहायला गेला याचा खरा जर आहे फक्त एकच आहे समास, तो म्हणजे काय आहे तर सर्वसत्व अभयप्रद. पण त्याच्यामध्ये जे दोन शब्द आले आहेत त्याचा पण आपण विग्रह करून घेतला, पदाचा पण लक्षात आलं. अन्वयाकडे जाऊया आपण. अन्वय कसा आहे ते बघा. तथाच पूर्वम तपस्वी करुणपरः दाता धीरः सर्वसत्वाभयप्रदः शिबिः नाम राजा अभूत. अशा पद्धतीनं याचा काय झालं तर अन्वय झालेला आहे. रूपपरिचय बघूया आपण याचा. रूपपरिचयामध्ये काय आहे, दाता. दाताचं काय होईल तर दातृ ऋकारांतम पुल्लिंगम प्रथमा एकवचनम. पितृशब्द पाठ केला असेल त्या पद्धतीने हे ऋकारांत आहे दातृ. शिबिः शिबि इकारांतम पुल्लिंगम प्रथमा एकवचनम. तपस्वी तपस्विन न हलंत इन्नंतम पुल्लिंगम प्रथमा एकवचनम. राजा राजन अनंतम पुल्लिंगम प्रथमा एकवचनम. अशा पद्धतीनं याचं काय झालं तर हा रूपपरिचय झाला. रूपपरिचयानंतर आपण शब्दार्थाकडे जाणार आहोत. तथा चा अर्थ होतो त्याचप्रमाणे, पूर्वम पूर्वी, तपस्वी तपस्वी असलेला, करुणपरः दयाळू, धीरः धैर्यशाली, सर्वसत्व अभयप्रद म्हणजे सर्व प्राणीमात्रांना अभय देणारा, शिबिः शिबित नाम नावाचा, राजा राजा अभूत होऊन गेला. अभूतचा अर्थ होतो होऊन गेलेला आहे. याचा संधी शब्दार्थ झाल्यानंतर आता आपण ह्याच्या डायरेक्ट भाषांतराकडे जाऊया. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, मी जे सांगत आहे सलतीवर तुम्ही लिखाण करत राहा म्हणजे सोपं होऊन जाईल. भाषांतरम. त्याचप्रमाणे पूर्वी तपस्वी, दयाळू, दाता म्हणजे उदार, धैर्यशाली, सर्व प्राणीमात्रांना अभय देणारा शिबी नावाचा राजा होऊन गेला. म्हणजे याच्यात थोडक्यात शिबी राजाचं काय केलेलं आहे तर गुणवैशिष्ट्य वर्णन केलेलं आहेत. त्याचे विशेषण या ठिकाणी सांगितलेले आहेत. तपस्वी, दयाळू, दाता, धैर्यशाली, सर्व प्राणीमात्रांना काय झालं तर अभय प्रदान करणारा, अभय देणारा शिबी नावाचा काय झाला तर राजा होऊन गेला म्हणजे राजा झाला, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आपण. श्लोक समजला पहिला. तर श्लोक क्रमांक 2 कडे जाऊया आपण. श्लोक क्रमांक 2. तम वंचयितुम इंद्रो अथ कृत्वा शयनवपुः स्वयं माया कपुत वपुषुम धर्मम अन्वपतत द्रुतम. श्लोक झाला. याच्यामध्ये संधी आहेत, दोनच संधी आहेत. वंचयितुम इंद्रोऽथ, वंचयितुम महलंत अधिक इंद्र अधिक अथ. या ठिकाणी पहिली जी संधी आहे वंचयितुम महलंत आणि इंद्र, ही व्यंजन संधी आहे. पुढे जर गेलात पुढे काय आहे तर गुणसंधी, पूर्वरूप संधी असा 2-3 संध्या या ठिकाणी एकत्रित आलेला आहे. विसर्ग संधी बघूया आपण नियम काय आहे काय नाही त्याच्याबद्दल बोलता येईल. तर अगोदर विसर्ग संधीचा तो नियम सांगतो मी तुम्हाला. विसर्गाच्या पूर्वी अ आणि विसर्गाच्या नंतर अ किंवा मृदू व्यंजन आलं
तर त्या विसर्गाचा उ होतो. हा झाला विसर्ग संधीचा नियम. मग गुणसंधीच्या नियमानुसार अ आणि उ मिळून काय होतो तर ओ होतो. हा झाला स्वरसंधीतला गुणसंधीचा नियम. आता त्याच्यामध्ये पूर्वरूप संधीचा आहे आणखीन एक नियम आहे. ओच्या पुढे जर किंवा ओच्या पुढे जर अस्वर आला तर त्या अचा लोप होतो आणि त्या ठिकाणी काय होत असतं अवग्रह चिन्ह येत असतं. असा नियम आहे. लक्षात येत आहे हे नियम आहेत. त्या नियमानुसार झालेला आहे का नाही ते बघूया आपण. तर वंचितो इंद्रः इथपर्यंत आपण लक्षात घेऊया. अधिक अथः अगोदरची संधी व्यंजन संधी आहे त्याच्यामुळे काय नाही. इंद्रः ते एकत्रित केलं आपण ई त्याच्यामध्ये मिसळला. आता इंद्रः अधिक अथ याच्याबद्दल बोलणार आहोत. द्रहामध्ये कोण आहे अ आहे. पुढे विसर्ग आहे. नियमामध्ये बसला. पुढे अ हा स्वर आलेला आहे. मग त्या विसर्गाचा काय झाला उ झाला. मग अ आणि उ मिळून काय झाला गुणसंधीच्या नियमानुसार ओ म्हणजे कसं झालं ते इंद्रो असं झालं. अधिक अथः म्हणजे वंचितुम इंद्रो अधिक अथ असं झाल्यानंतर पूर्वरूप संधीचा नियम आठवा विद्यार्थी मित्रांनो. ए किंवा ओच्या पुढे जर अ हा स्वर आला असेल तर त्या अचा लोप होतो आणि त्या ठिकाणी अवग्रह चिन्ह येत असतं. त्या नियमानुसार पुढे ओच्या पुढे अ आलेला आहे म्हणून त्या अचा लोप झाला आणि अवग्रह चिन्ह झालं. मग याची संधी पूर्ण कशी होईल वंचितुम इंद्रो अथ त्या ठिकाणी अवग्रह चिन्ह तुम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीनं ही संधी या ठिकाणी झाली. पुढच्या संधीकडे जाऊया आपण. धर्मम अन्वपतत. धर्मम महलंत अधिक अन्वपतत. या ठिकाणी म हलंत आहे आणि पुढे अ म्हणून ते पूर्ण झालेलं आहे. एवढंच आहे याच्यामध्ये काही नाही. नंतर समास विग्रहाकडे जाऊया. एकच आहे. शयन वपुः शयनस्य वपुः इ व वपुः यस्य सह बहुव्रीही समास. मग विद्यार्थी मित्रांनो याच्या अन्वयाकडे जाऊया आपण. अन्वयः अथ तं वंचितुम इंद्रः स्वयं शयनवपुः कृत्वा माया कपोत वपुषुम धर्मम द्रुतम अन्वपतत. तर हे याच्या अशा पद्धतीने अन्वय झालेला आहे. अन्वय झालं की आपल्याला शब्दार्थ लिहिणं सोपं जातं. पण त्याचा अगोदर रूप परिचय बघूया आपण. रूप परिचयः तम तदपुल्लिंगम सर्वनाम द्वितीया एकवचनम. वंचयितुम तुम जर दिसलं धातूच्या शेवटी की हे काय आहे तुमंतव्य आहे. तर कसं होतं बघा. वंच धातू आहे. दशमगण परस्मैपद हेत्वार्थकम तुमंतव्ययम. धातूला तुम लागलं तुमंतव्य. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं की हेत्वार्थक धातुसाधित अव्यय शोधा वगैरे. त्यावेळेस आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. इंद्र अकारांतम पुल्लिंगम प्रथमा एकवचनम. कृत्वा कृ अष्टमगण उभयपद पूर्वकालवाचकम धातुसाधित त्वांतव्यय किंवा त्वा प्रत्ययांत विशेष अव्ययम असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. अन्वपतत. अणु अधिक पत धातू आहे. प्रथमगण परस्मैपद लंग लकार प्रथम पुरुषः एकवचनम. अन्वपततः अणु अधिक पत धातूपासून बनलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचे हे झाले रूपपरिचय. तर याच्या आपण शब्दार्थाकडे जाऊया आपण. अथः म्हणजे नंतर. तम त्याला. वंचयितुम म्हणजे फसवण्यासाठी. इंद्रः त्या इंद्राने काय केलं स्वयं स्वतःचे म्हणजे स्वतः. शयन वपुः म्हणजे शरीर जे ससाण्याचे आहे म्हणजे ससाण्याचे शरीर. कृत्वा करून धारण करून. माया कपोत वपुषुम मायावी कबुतराचे शरीर धारण केलेल्या. धर्मावर द्रुतम म्हणजे झपाट्याने तात्काळ लगेच अन्वपतत झडप घातलेली आहे. लक्षात आलं ना काय झालेलं आहे. त्याला फसवण्यासाठी इंद्रानं स्वतः काय केलं तर ससाण्याचं रूप धारण केलं आणि त्या धर्माने काय केलेलं आहे तर कबुतराचं रूप धारण केले. त्याच्यावर झडप घातले त्याला फसवण्यासाठी म्हणजे कोणाला त्या शिबिराजाला फसवण्यासाठी. हे याच्यात थोडक्यात सांगायचं. तर बघूया आपण भाषांतर काय काय दिलेलं आहे. त्याला फसवण्यासाठी इंद्राने स्वतःचे शरीर ससाण्याचे करून म्हणजे ससाण्याचे रूप घेऊन कबुतराचे मायावी शरीर धारण केलेल्या धर्मावर झपाट्याने झडप घातली. अशा पद्धतीने याचं काय आहे तर भाषांतर आहे. समजलं का विद्यार्थी मित्रांनो. या दोन श्लोकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. पूर्वी काय झालं तर तपस्वी दयाळू दाता
उदार, धैर्यशाली, सर्व प्राणीमात्रांना अभय देणारा शिबी नावाचा राजा. म्हणजे ह्या शिबी राजाचं काय केलं तर या ठिकाणी वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य सांगितलेलं आहेत किंवा विशेषणं सांगितलेले आहेत. असा तो राजा झाला, पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं. मग दुसऱ्या श्लोकामध्ये काय केलं तर त्याला फसवण्यासाठी इंद्रानं काय केलेलं आहे तर स्वतः ससाण्याचं रूप धारण केलेलं आहे आणि कबुतराचं मायावी शरीर कोण धारण केलं होतं त्या धर्मावर काय केली तर मुद्दाम झपाट्याने तात्काळ झडप घातलेली आहे. हे कशासाठी तर त्या राजाला फसवण्यासाठी काय केलेलं आहे हे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फक्त हे 2च श्लोक पाहणार आहोत. तर आज काय काय झालं, भूमिका झालेली आहे, याची पाठाची भूमिका झाली, नंतर पाठाचा सारांश पाहिलेला आहे आपण काय झालेलं आहे ते, नंतर 2 श्लोक झालेले आहेत. तर आज आपण याच ठिकाणी थांबूया.